नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सेतू अभ्यासक्रमांतर्गत श्रुतलेखन याचा अभ्यास करणार आहोत. बघा, श्रुतलेखन म्हणजे काय, तर ऐकून लिहिणे म्हणजेच श्रुतलेखन. आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रुतलेखनाचे काही नियम समजून घेणार आहोत. जसे की ऱ्हस्व दीर्घ उच्चार असलेले जे शब्द असतात त्यांचे श्रुतलेखन कसे करावे, त्याचबरोबर श्रुतलेखन करताना पूर्णविराम, स्वल्पविराम, प्रश्नचिन्ह इत्यादी विरामचिन्हांचा वापर कसा करावा याची देखील आज आपण माहिती घेणार आहोत. सुरुवातीला मी तुम्हाला काही वाक्य सांगणार आहे. सर्वांनी लक्षपूर्वक ती वाक्ये ऐकून तुमच्या वहीमध्ये ती लिहायची आहेत. लिहून झाल्यानंतर ती वाक्य तुम्हाला पुन्हा तपासायची आहेत व जर लिहिताना त्यामध्ये तुमच्याकडून काही चुका झालेल्या असतील तर त्या लगेच दुरुस्त देखील करायच्या आहेत. बघा, आपण श्रुतलेखनासाठी काही वाक्य घेऊयात. ऐकून लिहा. पहिलं वाक्य लिहा, आम्ही शाळेत वृक्षारोपण केले. पहिलं वाक्य काय लिहायचं आहे, आम्ही शाळेत वृक्षारोपण केले. त्यानंतर दुसरं वाक्य लिहा, काल रात्री पाऊस पडला. बघा, काय आहे दुसरं वाक्य, काल रात्री पाऊस पडला. त्यानंतर तिसरं वाक्य लिहा, माझी शाळा मला खूप आवडते. तिसरं वाक्य काय आहे, माझी शाळा मला खूप आवडते. बघा, तुम्ही ही तीनही वाक्य तुमच्या वहीमध्ये लिहिलेली आहेत. आता आपण ती वाक्य तपासून बघणार आहोत आणि त्यामध्ये जर तुमच्याकडून लिहिताना काही चुका झाल्या असतील तर त्या लगेच दुरुस्त करून ते वाक्य तुम्हाला पुन्हा लिहायचे आहेत. तपासा व दुरुस्ती करा. बघा, पहिलं वाक्य होतं आपलं, आम्ही शाळेत वृक्षारोपण केले. दुसरं होतं, काल रात्री पाऊस पडला. आणि तिसरं वाक्य, माझी शाळा मला खूप आवडते. तिन्ही वाक्य तपासा आणि जर त्यामध्ये चूक झाली असेल तर ती दुरुस्ती करून वाक्य पुन्हा तुमच्या वहीमध्ये लिहा. त्यामध्ये बघा, तपासताना तुम्ही काय बघणार, तर शब्दांना दिलेली वेलांटी, उकार, काना, मात्रा हे सगळं व्यवस्थित बघा आणि चूक झाली असेल तर ती वाक्य दुरुस्त करून पुन्हा लिहा. आता आपण बघूयात विरामचिन्हांचा लेखनात वापर कसा करायचा. श्रुतलेखन करत असताना विरामचिन्हांचा उपयोग कसा होतो त्याची काही उदाहरणे आपण बघूया. बघा, आपल्याला जे वाक्य दिलेलं आहे, दीपालीने पिशवीत हिरवी मिरची, काकडी, मेथी आणि कारली आणली. हे पहिलं वाक्य आहे. त्यानंतर दुसरं वाक्य बघा, महाराष्ट्र राज्यात एकूण किती राज्ये आहेत. बघा, दोन वेगवेगळी वाक्ये इथे आहेत आणि दोन्हीही वाक्यांमध्ये विरामचिन्हांचा वापर केलेला आपल्याला दिसत आहे. आता वाक्य तुम्हाला समोर दिसत आहे त्यावरून तुमच्या लक्षात येत आहे की इथे विरामचिन्हांचा म्हणजे स्वल्पविराम असेल किंवा प्रश्नचिन्ह असेल यांचा वापर कुठे केलेला आहे. परंतु श्रुतलेखन करताना देखील तुम्हाला विरामचिन्हांचा उपयोग हा करता यायला हवा. मग तो तुम्ही कसा करणार, याआधी आपण बघा प्रश्नचिन्ह कुठे वापरायचे किंवा स्वल्पविरामचा वापर कुठे करायचा, पूर्णविराम कुठे येतो याचा अभ्यास केलेला आहे. त्यामध्ये आपण अभ्यासलेलं आहे की प्रश्नार्थक वाक्य जर असेल तर त्या ठिकाणी प्रश्नचिन्ह वापरले जाते. प्रश्नार्थक वाक्य म्हणजेच कोणते, की प्रश्न ज्यामध्ये विचारला गेलेला असेल त्या ठिकाणी प्रश्नचिन्ह येते. स्वल्पविराम कुठे वापरतो आपण, तर एकाच जातीचे वेगवेगळे शब्द जेव्हा येतात त्यावेळी आपण स्वल्पविरामचा वापर करतो. म्हणून पहिल्या वाक्यामध्ये आपल्याला स्वल्पविरामचा वापर झालेला दिसत आहे आणि वाक्य पूर्ण झाल्यानंतर पूर्णविराम आहे. त्याचबरोबर दुसऱ्या वाक्यात प्रश्नार्थक वाक्य आहे, म्हणजेच त्यामध्ये प्रश्न विचारलेला आहे म्हणून प्रश्नचिन्ह त्या ठिकाणी वापरलेले आहे. आता आपण ऱ्हस्व दीर्घ संबंधीचे काही नियम बघणार आहोत. बघा, पहिली वेलांटी म्हणजे ऱ्हस्व वेलांटी आणि दुसरी वेलांटी म्हणजेच दीर्घ वेलांटी होय. आता यामध्ये पहिली हात शब्द बघा, ज्याला ह ला जी वेलांटी दिलेली आहे ती म्हणजेच ऱ्हस्व वेलांटी होय आणि ल ला जी वेलांटी दिसत आहे ती म्हणजेच काय, तर दुसरी वेलांटी होय, ज्याला आपण काय म्हणतो, ऱ्हस्व वेलांटी आणि दीर्घ वेलांटी. ऱ्हस्व म्हणजे पहिली आणि दीर्घ म्हणजे दुसरी. त्यानंतर बघा, पहिला उकार म्हणजे ऱ्हस्व उकार आणि दुसरा उकार म्हणजेच दीर्घ उकार. आता उकार कसा, बघा दुसरा शब्द बघा, द ला जो उकार दिलेला आहे तो कोणता, पहिला उकार आहे म्हणजे त्याला आपण काय म्हणणार, ऱ्हस्व उकार.
आणि दुसरा उकार जर दिलेला असेल तर त्याला आपण म्हणणार दीर्घ उकार. आता बघा, आपण लेखनासंबंधीचे काही नियम बघूयात. नियम क्रमांक पहिला जो आहे तो बघा काय आहे, तर मराठीमध्ये कोणत्याही शब्दांच्या शेवटी येणारे अक्षर हे दीर्घच असते. उदाहरणार्थ मुलगी, शनिवारी, पिलू, पाहू. त्याचे काही अपवादही आहेत जे आहेत आणि, तथापि, किंतु, परंतु. दुसरा नियम बघा, मराठीतील कोणताही एक अक्षरी शब्द हा नेहमी दीर्घच लिहितात. मग असे एक अक्षरी शब्द कोणकोणते आहेत? उदाहरणार्थ मी, ती, ही, तू हे जे शब्द आहेत हे नेहमी दीर्घच लिहितात. त्याचा अपवाद म्हणजे कोणता? नी. आणि हा नी कोणत्या अर्थाने वापरतात? जसे की आई नी मी फिरायला गेलो या अर्थाने. त्यानंतर तिसरा नियम बघा, शब्दातील दुसऱ्या अक्षराला काना असेल तर पहिल्या अक्षराला अधिकाधिक पहिली वेलांटीच दिलेली असते. उदाहरणार्थ कीड, किडा, वीट, विटा, गीत, गीता, बीळ, बिळात इत्यादी.